आश्रमशाळा शिक्षकांसाठी टीईटीची टांगती तलवार आहे। काय आहे हा प्रकार जाणून घेऊया या खास रिपोर्टमधून। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर देशातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी अनिवार्य करण्यात आले। त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखाली स्वयंसेवी संस्थांद्वारे संचलित अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षकांनाही आगामी 2 वर्षात टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणं बंधनकारक करण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतलाय। या शासन निर्णयामुळे दुर्गम आणि अतिदुर्गम भागात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ज्ञानदान करणाऱ्या आदिवासी शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते। आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखाली अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिक्षण हक्क कायदा 2009 लागू होण्यापूर्वी नियुक्त झालेले आणि नियुक्तीसाठी 5 वर्षांपेक्षा अधिक कालावधी शिल्लक असलेले शिक्षक सेवेत राहण्यासाठी 1 सप्टेंबर 2027 पूर्वी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणं अनिवार्य करण्यात आलंय। संबंधित शिक्षक टीईटी उत्तीर्ण न झाल्यास त्यांची सेवा समाप्त करण्यात येईल असं स्पष्टपणे नमूद करण्यात आलंय। याबाबतचा शासन निर्णय नुकताच प्रसिद्ध झालाय। केंद्र शासनाच्या बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 ची अंमलबजावणी राज्यात 1 एप्रिल 2010 पासून सुरू झाले। त्यानंतर 31 मार्च 2010 रोजीच्या अधिसूचनेद्वारे शिक्षक पदासाठी आवश्यक पात्रता आणि सेवा शर्ती ठरवण्याचा अधिकार राष्ट्रीय शिक्षण परिषदेला देण्यात आलाय। एनसीटीईनं 23 ऑगस्ट 2010 आणि 29 जुलै 2011 च्या अधिसूचनेद्वारे 1ली ते 8वीच्या प्राथमिक शिक्षकांसाठी टीईटी उत्तीर्ण होणं अनिवार्य केलंय। या अधिसूचनांच्या अनुषंगानं शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागानं 13 फेब्रुवारी 2013 रोजी शासन निर्णय प्रसिद्ध केला। याच धर्तीवर आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखाली सर्व शासकीय, अनुदानित, केंद्रीय तसंच एकलव्य निवासी आश्रमशाळातील शिक्षकांसाठी 3 ऑक्टोबर 2013 रोजी टीईटी अनिवार्य करण्यात आली होती। त्यानंतर 15 ऑक्टोबर 2017 रोजी प्राथमिक शिक्षकांपैकी टीईटी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांना 3 संधींमध्ये परीक्षा उत्तीर्ण होणं बंधनकारक करण्यात आलं होतं। दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने 1 सप्टेंबर 2025 रोजी दिलेल्या निर्णयानुसार शिक्षण हक्क कायदा लागू होण्यापूर्वी नियुक्त झालेले आणि निवृत्तीसाठी 5 वर्षांपेक्षा अधिक कालावधी असलेले अनुदानित आश्रमशाळातील शिक्षक हे 2 वर्षात टीईटी उत्तीर्ण न झाल्यास त्यांच्या सेवा समाप्त करण्याचे निर्देश देण्यात आलेत। यापुढे आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखालील सर्व अनुदानित आश्रमशाळांमध्ये 1ली ते 8वीच्या वर्गासाठी केवळ टीईटी उत्तीर्ण उमेदवारांचीच नियुक्ती केली जाणार आहे। टीईटी उत्तीर्ण उमेदवार उपलब्ध न झाल्यास संबंधित पदं ही शैक्षणिक सत्राच्या अखेरपर्यंत कंत्राटी स्वरूपात भरली जातील। मात्र अशा कंत्राटी शिक्षकांना शासनाकडून कोणतेही आर्थिक अनुदान अथवा सेवा विषयक लाभ मिळणार नसल्याचंही शासनाकडून स्पष्ट करण्यात आलंय।